हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदी ना आनंदीच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ तुमच्यासाठी येत आहे. त्याचं कारण काय मी ते पुढे सांगेलच तुम्हाला. कशा आहात तुम्ही सगळेजण? छान ना? मजेत ना? तर आज खूप दिवसानंतर शूट करते ना, तर थोडंसं असं फील होतंय की काय बोलू, काय नाही बोलायचं, असं तसं. आणि आता मी मुंबईला आले आहे धुळ्यावरून, तर म्हटलं चला आपले काही जे काही पेंडिंग व्हिडिओ आहेत ना, ते मी तुमच्यापर्यंत पाठवते असं. आणि त्यातले अक्षरशः काही व्हिडिओ ना मी डिलीट केले मैत्रिणींनो. कारण की असं होतं की जी गोष्ट ज्यावेळेस घडली ना, त्याच वेळेस तुमच्यापर्यंत शेअर करण्याला मजा आहे. नाहीतर मग ती जुनी झाली की आपल्यालाही मजा राहत नाही की काय पाठवायचं, आता काय एडिटिंग करू, सगळं जुनं झालंय असं. पण त्यात ना जे काही शॉपिंगचे व्हिडिओ असतील ना, तर ते आहेत, ते मी तुम्हाला शेअर करेलच. आणि व्हिडिओ आतापर्यंत आले नाही, जे काही ब्लॉगिंगचे व्हिडिओ आले नाही, त्याचं कारण एकच होतं. घरी एक रिनोव्हेशनचं काम चालू झालं, प्लस गणपती बाप्पा आले. आणि त्याच सगळ्या गडबडीमध्ये, गणपती बाप्पांच्या गडबडीमध्ये आमच्या घरात एक मोठं शुभ कार्य झालं. आणि आता त्याचेच व्हिडिओ मी आता इथून पुढेही तुमच्याजवळ शेअर करणार आहे. ते काय शुभ कार्य असेल तेही मी तुम्हाला सांगतेच पुढे. आणि ते शॉपिंगचे व्हिडिओ वगैरे जे काही असेल त्या कार्यासाठी झालं तेही मी तुमच्याशी शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासोबत असेच राहा कायम. आता आणि ना मी आता काय केलं, माझ्या युट्यूबचं थोडं नाव पण चेंज केलं. पहिले नाव होतं की श्रीज आई हाऊसवाईफ, आणि आता मी श्रीज आई विलॉंग टाकले. कारण आता सगळे व्हिडिओ सगळे लॉंगच येणार आहेत, म्हणून मी नाव थोडं चेंज केलं. ते चेंज केलेलं तुम्हाला आवडलं का नाही ते नक्की सांगा, कारण की आपले लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर पण पूर्ण होणार आहेत. आणि 100 सबस्क्रायबर ही संख्या जरी कमी असते ना, तरी माझ्यासाठी ही यशाची पहिली पायरी आहे. आणि आपण मिनिमम 50 किंवा 60 नातेवाईकांना ओळखतो. 100 लोक मला ओळखतील आणि माझे व्हिडिओ बघतील, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी खूप 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 खुश आहे यासाठी, की आता 100 लोकांची माझी युट्यूब फॅमिली पूर्ण होणार आहे. आणि आमच्या घरात जे काही शुभ कार्य होणार आहे, त्यात माझी युट्यूब फॅमिली ही माझ्यासोबत असणार आहे. हाच जास्त मला आनंद आहे. तर आता आमच्या घरात काय शुभ कार्य होणार आहे तेही मी तुम्हाला सांगते. कारण की माझ्या दिराचं लग्न ठरलं आहे, आणि ते लग्न आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईलच. नोव्हेंबरमध्ये साखरपुडा आहे आणि डिसेंबरमध्ये लग्न आहे. आणि हे सगळ्या गोष्टी मी आधीच तुमच्याशी शेअर म्हणजे सांगूनच दिल्या आता. कारण की तुम्ही माझ्यासोबत असावं असं मला वाटतं. काय सस्पेंड ठेवून काय होणार आहे? पण जी गोष्ट ज्यावेळेस घडली त्याच वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मला असं झालं होतं की कधी तुमच्याशी शेअर करू आणि कधी नाही, असं झालं होतं. आणि आता मुंबईला आले तर म्हटलं चला आता लॉगिंग करायला सुरुवात करूया, आणि जे काही पेंडिंग व्हिडिओ तेही मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर आधी गणपती बसले आणि आता पक्ष तर लागले, त्यामुळे शुभ कार्य करता येणार नव्हतं, म्हणून आम्ही गणपतीमध्येच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम जो काही असतो ना, तो करून घेतला. आणि सगळ्या डेट फिक्स करून घेतल्या की कधी काय करायचंय असं. आणि गणपतीमध्ये आमचं घराचंही रिनोव्हेशन होतंच, आणि प्लस ती साफसफाई करून आणि गणपती बाप्पा आले. आणि प्लस गणपती बाप्पा आल्यानंतर लगेच एक गुड न्यूज होती की ती भाऊंचं सगळं फिक्स झालं असं लग्नाचं. आणि त्यातच आम्ही सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. आणि शॉपिंग करा, हे करा, ते करा, आणि घरात मोठी सून असल्यामुळे तुम्हीही समजू शकता की आपल्यावर काय जबाबदारी पडते. आणि त्यात मी ना व्हिडिओ शूट करायचं विसरून गेले. जे काही छोटे मोठे व्हिडिओ असतील ना ते शूट केले मी, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले. कारण की गॅप पडू नये असं मला वाटत होतं, पण तरीही जो काही लॉंग व्हिडिओ असतो ना त्याला खूप मोठा गॅप पडला आहे माझ्याकडून. आणि मग आता तोच मी तुमच्या जवळ आता तो भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे मी. आणि जी काही शॉपिंग केली घरी धुळ्याला असताना, तर तीही मी तुमच्याशी शेअर करेल. आणि जे काही सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला ना, त्याचा मी लॉंग व्हिडिओ शूट करू शकले नाही, कारण सगळे नातेवाईक होते. आणि त्यात असं झालं होतं मला की हा माझा पहिलाच टाइम होता जिथे मी लॉगिंग पण करते आणि कार्यक्रम पण, घरी फंक्शन पण अटेंड करायचं होतं. तर मला असं वाटायचं की एक सून म्हणून मी काही विसरणार तर नाही का, हे कर्तव्य राहून जाईल, ते कर्तव्य राहून जाईल. त्यात मी लॉगिंग कडे, व्हिडिओ शूट करण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. बट आता इथून पुढे असं होणार नाही. माझ्या घरात जेही कार्य होईल ते मी, छोटं मोठं का असताना, ते मी तुमच्या जवळ नक्की शेअर करणार आहे. आणि आई पप्पा तर मला फुल सपोर्ट करत होते की तू व्हिडिओ शूट कर आणि एडिटिंग कर आणि पोहोचव असं, युट्यूब फॅमिलीलाही दाखव की कशा प्रकारे आपण घरात सगळं काम करून घेतलं, किंवा कशा प्रकारे हे शुभ कार्य झालं असं. तर पण असो, जे काही झालं, किंवा जो काही मिनी ब्लॉग असेल किंवा शॉर्ट व्हिडिओ रील्स असतील, त्याही मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा.
आणि मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या दीराच्या लग्नाला यायचं सर्वांनीही आणि सगळ्यांनी मला सपोर्टही करा. मला जर काही असं वाटलं की मी तुम्हाला सजेशन मागितलं की मला आता काय करता येईल, काय करता येईल, काय नाही करता येणार, तेही मला नक्की सांगा कमेंट्सच्या माध्यमातून आणि मला सपोर्ट करा, फॉलो करा. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदीनं आनंदीच असलं पाहिजे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही असे छान रेडी होऊन गावात जातो आहे शॉपिंग करण्यासाठी. आणि बघा गणपती बाप्पा किती छान दिसत आहे ना, आणि अगदी ते फूल असं उठून दिसते त्यांच्यावर. आणि हे आपल्या इथलंच घरातलंच फूल होतं जास्वंदाचं, आणि ती काही वेगळीच मजा असते. घरातलं फुलं म्हणजे घरातल्या झाडांचं जे काही फुल आहे ते बाप्पांना किंवा देवांना अर्पण करण्याची काहीतरी वेगळीच मजा असते. तर ते बघून खूपच छान वाटलं. आणि फुलंही अगदी दिवसभर असंच राहिलं बाप्पांजवळ. आणि असं आमचं डेकोरेशन होतं गणपती बाप्पांचं. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल. गणपती बाप्पांची छान अशी आरती करून घेतली आणि मग आम्ही निघालो बाहेर, कारण की म्हटलं यायला उशीर होईल तर आधीच आरती करून घेऊ. आणि ज्याही दुकानात जात होतो ना, त्या दुकानात पहिले आम्हाला बाप्पांचंच दर्शन होत होतं आणि नंतर आम्ही साड्यांचं दर्शन करत होतो. आणि असं झालं की आता काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि खूप दुकान फिरलो आम्ही, इथे साडी घेऊया तिथे घेऊया, आणि सगळी गणपतींची लगबग गावात चालू होती. इथे आवडत नाही आहे तसं झालं होतं. आणि आपण बाया म्हणजे एका दुकानात जाऊन साडी घेऊ असं होणारच नाही. आपण 10 दुकानं बघू आणि मग ठरवू की साडी कुठे घ्यायची आणि कशी घ्यायची असं. मग आम्ही नंतर आकाशदीपला पोहोचलो. आणि आकाशदीप हे आपल्या धुळ्यातलं फेमस दुकान आहे. आधीच्या ज्या दुकानात गेलो तेही आपल्या धुळ्यातलं फेमस दुकान आहे. आणि चला म्हटलं इथे आपल्याला हवी तशी साडी भेटते का ते बघूया. आणि गावात एवढी लगबग होती ना गणपती बाप्पाची, बापरे खूपच गर्दी होती. आणि ते एक मिरर दिसला, म्हटलं चला थोडीशी शायनिंग मारून घेऊ. आणि असंच व्हिडिओ शूट केला थोडासा आणि मी इथेही साड्या बघायला सुरुवात केली. मला हेच आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या साड्यांमधून आपण फक्त एक साडी किंवा 2 साडी घेतो आणि ती कशी चॉईस करतो हे फक्त आपल्यालाच माहिती. बापरे, आम्हाला अगदी असं झालं होतं की आता चला जी भेटेल ती घेऊया आणि इथून निघूया, कारण खूप उशीर झाला होता. फक्त साडी घ्यायलाच आम्हाला खूप उशीर झाला गावामध्ये. नंतर भाऊंचा ड्रेसही घ्यायचा होता. आणि बघू शकता की देखावे बघण्यासाठी इतक्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मग मी आईला म्हटलं की आई देखावा नको बघूया, आपण श्रीला इथे थोडंसं खेळू आणि घरी जाऊ, कारण की खूप थकलो होतो आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी परत फंक्शन पण होतं म्हणून सगळी धावपळ चालू होती. आणि बघा श्रीना आधी इथे जाण्यासाठी घाबरत होती. मग मी तिला थोडा सपोर्ट केला की तू जाच तू करू शकते. मुलांना असं होतं की मुलं आधी जरी घाबरत असतील ना तर आपण थोडासा सपोर्ट केला ना तर ते त्यांचं बरोबर थोडी हिंमत त्यांनाही येते आणि ते लगेच खेळायला सुरुवात करतात. आपणच त्यांना म्हटलो की नाही तू नाही करू शकत, हे नाही होऊ शकत, तर तेही पुढे जायला घाबरतील. म्हणून नेहमी मुलांना ना अशा गोष्टींना अशा ॲक्टिव्हिटीजना नेहमी अप्रिशिएट करा की मुलं आनंदाने त्या गोष्टी करतील आणि त्यात यश मिळवतील. मग तो अभ्यास असो किंवा एखादा प्लेइंग गेम असो किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असतो, तेव्हा ना जास्तीत जास्त सपोर्ट त्यांना त्यांच्या आईचा हवा असतो. कारण आई जेव्हा म्हणते ना की तू हे करू शकतो तर मुलं ते हमखास करणार म्हणजे करणार. श्री अगदी आधी नाहीच म्हणत होती की मला हे नाही चढता येणार असं, पण ती इतर मुलांकडे बघून किंवा मी तिला सांगते की तुला काहीच होणार नाही या विश्वासाने तिने ते सगळं पूर्ण गेम खेळला. आणि हे आपल्या धुळ्यातलं पंकज हॉटेल जे माझे मिस्टर लहान होते ना तेव्हापासूनचं हे हॉटेल आहे असं आई सांगत होत्या. आणि हे ना आमचं आता खानदानी हॉटेल झाले असं का म्हणत नाही. आणि लेट झाला होता म्हणून आम्ही बाहेरच जेवण केलं. आणि अगदी आई सांगतं की हे हॉटेल आधी जसं होतं ना तसंच आहे, त्यांनी काहीच रिनोव्हेशन केलं नाही या हॉटेलसाठी. अगदी जुन्या पद्धतीचं हे हॉटेल आहे, पण चव ही अगदी घरची आहे. आणि जेवण केलं आणि घरी आलो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या दिराच्या लग्नाला यायचं. बाय.